जय श्रीकृष्ण मंडळी. चला, आज आपण नवीन गोष्ट ऐकूया. बघा, श्रीकृष्णाची द्वारका अतिशय सुंदर, अतिशय विशाल समुद्राच्या मध्यभागी वसलेली अशी ही सुंदर द्वारका नगरी. आता या द्वारकेच्या रक्षणासाठी भगवंतांनी सर्व उपाययोजना केलेल्या होत्या. जरासंघाच्या नेहमीच्या आक्रमणाला कंटाळून सगळ्या मथुरावासियांना घेऊन परमेश्वर द्वारकेमध्ये स्थायिक झाले. आता द्वारकेच्या रक्षणाची जबाबदारी मुख्यत्वे करून त्यांनी सुदर्शनाला दिलेली होती. सुदर्शन चक्र द्वारकेच्या भोवती सारखं फेऱ्या मारत राहायचं आणि द्वारकेमध्ये कोणी शत्रू येणार नाही याची पूर्ण काळजी घेत असे. अर्थातच सुदर्शनाला वाटलं, एवढी मोठी द्वारका प्रभूने माझ्या भरोशावर ठेवलेली आहे. दुसरी गोष्ट, त्यामध्ये सत्यभामाई भगवंताची एक महाराणी, ती अतिशय सुंदर आणि अतिशय हुशारही, युद्ध कौशल्यातही तरबेज. त्यामुळे साहजिकच तिलाही वाटलं की माझ्यासारखं दुसरं कोणीही नाही. आता त्यात भगवंताचं वाहन म्हणजे गरुड, अतिशय वेगवान धावणारा, उडणारा आणि परमेश्वराला जेव्हा पाहिजे असेल तेव्हा त्या स्थळी पोहोचून देणारा. त्यालाही वाटलं की मी आहे म्हणून मी भगवंताला इच्छित स्थळी काही क्षणात पोहोचून देऊ शकतो. साहजिकच आपल्याजवळ अनेक शक्ती असल्या की माणसाला वाटतं की खरंच मीच हे सगळं घडवून आणतो. साहजिकच या तिघांनाही वाटलं की आम्हीच खूप महान आहोत. आता परमेश्वर असते, परमेश्वराच्या कृपेनेच ही संपूर्ण सृष्टी चैतन्यमान आहे आणि त्याच्याशिवाय मोठा कोण बरं. परंतु अभिमान झालेला परमेश्वराला कधी सहन होत नाही आणि देवाला वाटलं की अरे, माझे अतिशय प्रिय लोक आणि यांनाही अभिमानाचा स्पर्श व्हावा, म्हणून त्यांनी त्याविषयी एक उपाययोजना करायचं ठरवलं. बघा, मग त्यांनी म्हटलं गरुडाला की गरुडा, मला की नाही हनुमंतांची भेट घ्यायची आहे म्हणे. तू असं कर, जा आणि मारुतीरायाला बोलवणार. म्हणे ठीक आहे म्हणे, पण हनुमंत कुठे असतील हे तू शोध म्हणे बरोबर आणि त्याला निरोप देऊन ये. आता हनुमंताला शोधायला गरुड निघाले. गंधमादन पर्वताच्या आसपास बजरंगबली निवास करतात. प्रभू श्रीरामाचं नामस्मरण करत ते अतिशय शांत त्या ठिकाणी बसलेली होती. आता गरुड तेथे पोहोचला आणि हनुमंताला नमस्कार करून म्हणाला, हे हनुमंतराय, तुम्हाला भगवान श्रीकृष्णांनी द्वारकेमध्ये बोलावलं आहे. त्यांना तुमच्या भेटीची खूप इच्छा झाली. मग म्हणे चला माझ्यासोबत, मी तुम्हाला नेतो. तर हनुमंत म्हणाले, अरे म्हणे, तू आणि मी कसं काय सोबत जाऊ शकेल, तू निघ, मी पोहोचतो. आता गरुडाला वाटलं माझा वेग इतका प्रचंड, त्या वेगाच्या तुलनेने हनुमंत धीरे धीरे येतील आणि मी अगोदर पोहोचू शकतो, म्हणून ते माझ्यासोबत आले नाही. मग गरुड जेव्हा तिथं पोहोचतो तेव्हा सुदर्शन चक्र त्याला फिरताना दिसतच नाही. तो एकदम अचंबित होतो. पाहतो म्हणजे सुदर्शन कुठे गायब झालं. तर तो त्या ठिकाणी पोहोचतो तर त्याला दिसते की हनुमंत तर आपल्या अगोदर पोहोचलेले आहे. त्याला वाटते, अरे, मला तर वाटलं होतं की मीच वेगाने उडू शकतो आणि माझा वेग अति प्रचंड आहे म्हणून मी परमेश्वराला इच्छित स्थळी वेगाने पोहोचू शकतो, पण माझ्या तर अगोदर हनुमंतराय येऊनही पोहोचले. बापरे, माझ्यापेक्षा यांचा वेग अति प्रचंड आहे असं म्हणून त्याचा त्या ठिकाणी अभिमान नष्ट झाला. मग सुदर्शनाला जो अभिमान होता की मी कोणालाच आतमध्ये जाऊ देत नाही, तर हनुमंताने म्हटलं की अरे सुदर्शना, मला आज जाऊ दे. त्याला वाटलं एक साधारण वानर आणि हे आज जाण्याची इच्छा प्रकट करते. नाही नाही, माझ्या प्रभूचा आदेश नाही आहे आणि मी तुम्हाला जाऊ देणार नाही. म्हणे ठीक आहे. हनुमंताने सुदर्शनाला पकडलं आणि आपल्या तोंडामध्ये लपवून टाकलं. सुदर्शन चक्र दिसेने असं झालं. मग हनुमंतराय आत गेले तर त्या ठिकाणी परमेश्वराने
सत्यभामेला सांगून ठेवलं होतं की सत्यभामा तू छान तयारी करून ये, सीतेसारखी तू दिसली पाहिजे, कारण हनुमंत माझ्या भेटीला येत आहे. सत्यभामाला वाटलं सीता म्हणून तिने खूप दागदागिने घातले, खूप सुंदर वेश परिधान केला आणि ती भगवंताच्या समोर आली. भगवंत सर्वजण म्हणून राहिले सीता, नाही 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 म्हणे, सीतासारखी तर ही काही सत्यभामा दिसत नाही म्हणे, सीता तर याच्यापेक्षा खूप वेगळी होती म्हणे. मग तरी सत्यभामाला वाटते की नाही नाही, मी तर फारच सुंदर आहे आणि खूपच हुशार आहे, नाही म्हणे मी सीतेसारखी दिसते आहे. मग भगवंत तर काही बोलायला तयार नव्हते. ते म्हणे ठीक आहे बा चल, आणि म्हणून ते सत्यभामाला घेऊन आणि बलराम दादाला सोबत घेऊन हनुमंताच्या भेटीला येतात. जसं हनुमंताच्या समोर येतात तसं म्हणतात प्रभू, हनुमंतराय श्रीकृष्णाला म्हणतात प्रभू तुम्ही आणि लक्ष्मण दादा तर आहे म्हणे बा, पण सीता मैया कुठे गेली म्हणे, सीता आई कुठे आहे म्हणे, ती तर इथं दिसतच नाही म्हणे मला. म्हणे अरे परमेश्वर हसायला लागले आणि त्यांनी फक्त बाजूला नजर टाकली. म्हणे नाही मला इथं तर काही सीता मैया दिसत नाही म्हणे. तुम्ही प्रभू आता तुमची दोघांची भेट झाली आहे तर मला सीता मातेचे दर्शन घ्यायचं आहे म्हणे, कृपा करून तुम्ही तिला लवकर बोलवा म्हणे. असं म्हटल्याबरोबर सत्यभामाच्या लक्षात आलं की अरे नाही, आपण काही सीता दिसत नाही, आणि म्हणून ती चुपचाप आल्या पावली मागे निघून गेली आणि लगेच रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये गेली आणि रुक्मिणी मातेला म्हणाली की ताई तुम्ही लगेच जा, हनुमंतराय सीतेच्या दर्शनासाठी आलेले थांबलेले आहेत आणि तुम्ही दिसल्याशिवाय काही ते परत जाणार नाही, आणि म्हणून तुम्ही लगेच जा. मग लगेच रुक्मिणी सीतेचं रूप घेऊन हनुमंताच्या समोर उभी राहिली आणि हनुमंतरायाला श्रीकृष्ण, बलराम आणि माता रुक्मिणी यांच्या रूपाने राम, लक्ष्मण, सीतेचं दर्शन झालं. आता तिघांचे दर्शन झाल्यावर भगवंतांनी म्हटलं की थांब काही दिवस तू या ठिकाणी आणि मग निघ. नाही म्हणे मला लगेच जायचं आहे म्हणे प्रभू, मला तर जिथं जिथं रामकथा आहे म्हणे त्या ठिकाणी हजर राहावं लागते म्हणे, आणि त्यामुळे मी आता लगेचच जाणार आहे. म्हणे पण माझं सुदर्शन काही दिसत नाही आहे म्हणे, कुठेच गेलं म्हणे ते. मग हनुमंतराय हसायला लागले, म्हणाले प्रभू ते तर सुदर्शन माझ्याजवळ आहे, म्हणे माझं सुदर्शन काही दिसत नाही म्हणे, ते कुठे आहे म्हणे. अरे म्हणे प्रभू ते म्हणे मला आतच येऊ देत नव्हतं म्हणे, आणि म्हणून म्हणे मी सुदर्शनाला आपल्या तोंडामध्ये लपून ठेवला आहे म्हणे. त्यामुळे सगळे एकदम अवाक झाले की ज्या सुदर्शन चक्राच्या भरोशावर परमेश्वराची संपूर्ण द्वारका नगरी सुरक्षित आहे, त्या सुदर्शनालाच हनुमंताने आपल्या तोंडामध्ये ठेवलेला आहे. आणि म्हणून सुदर्शन आत प्रार्थना करू लागला की प्रभू मला हनुमंताच्या मुखातून बाहेर काढा. आणि मग परमेश्वराने हनुमंताला म्हटलं की ठीक आहे म्हणे हनुमंता, त्या सुदर्शनाला तू बाहेर सोड, जेणेकरून माझ्या द्वारकेचं रक्षण होईल. मग हनुमंतरायाने सुदर्शनाला बाहेर काढलं आणि सुदर्शन, गरुड आणि सत्यभामा या तिघींनी हनुमंताला प्रणाम केला आणि म्हटलं की खरंच आजपर्यंत आम्हाला वाटत होतं की आम्हीच ह्या सगळ्या गोष्टी करत आहोत, परंतु हनुमंता आज आमच्या लक्षात आलं की आमची शक्ती ही कितीही कमी आहे, परंतु परमेश्वराच्या कृपेनेच आम्ही हे सर्व कार्य करू शकत आहे. असं म्हणून त्यांचा अभिमान नष्ट झाला. तात्पर्य काय, आपल्यालाही असं वाटत असते की आपणच ह्या सर्व गोष्टी करत आहोत, परंतु आपल्याकडून करून घेणारा हा दुसराच कुणीतरी असतो. परमेश्वराच्या कृपेने आपल्या हातून सर्व गोष्टी घडत असतात, परंतु उगाचच आपल्याला अभिमान होतो की ह्या सर्व गोष्टी मीच तर करत नाही ना. आणि म्हणून अभिमान बाजूला ठेवून आपण नम्रतेने कार्य करूया. राधे राधे.